डॉक्टरचा इशारा, 60 वर्षानंतर कमी चाला आणि या 7 गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. मित्रांनो, असं म्हणतात की 60 वर्षानंतर आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. जर तुम्ही किंवा तुमच्या घरात 60 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. डॉक्टर स्पष्ट सांगतात की या वयात प्रत्येक गोष्ट मर्यादितच करा, नाहीतर शरीर साथ देणं बंद करू शकतं. आणि हो, जास्त चालणं नेहमीच फायदेशीर असतं असा गैरसमज करून घेऊ नका. डॉक्टर सांगतात की कमी चाला, पण या 7 महत्त्वाच्या गोष्टीकडे अधिक लक्ष द्या. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आम्ही सांगणार असलेल्या गोष्टी तुमच्या घरातील ज्येष्ठांचे आयुष्य अधिक निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. अनेकांना वाटतं की जास्त चाललं की आरोग्य चांगलं राहतं, पण 60 वर्षानंतर ही धारणा पूर्णपणे योग्य नाही. जास्त चालल्यामुळे गुडघ्यांवर ताण येऊ शकतो, हृदयावर दबाव वाढू शकतो आणि फ्रॅक्चरचा धोका वाढू शकतो. म्हणून डॉक्टर सांगतात की चालणं आवश्यक आहे, पण ते मर्यादित असलं पाहिजे. त्याचबरोबर या 7 गोष्टीकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 7 गोष्टी कोणत्या आहेत. त्याआधी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्रमांक 1 बघा, जास्त चालू नका, योग्य पद्धतीने चाला. 60 वर्षानंतर खूप लांब अंतर चालणं योग्य नाही. दररोज 5 ते 6 किलोमीटर चालण्याऐवजी डॉक्टर 20 ते 25 मिनिटे हळूहळू चालण्याचा सल्ला देतात. विशेषतः कठीण रस्ते किंवा जिन्यावरून चालणं टाळा. गुडघ्यांवर जास्त ताण येतो आणि हाडांची ताकद कमी होत असल्यामुळे जास्त चालणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यासाठी काय करावं बघा, सकाळी किंवा संध्याकाळी चालावं, आरामदायक बूट घालावेत, सपाट आणि हिरवळ असलेली जागा निवडावी. नंबर 2 बघा, प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता होऊ देऊ नका. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून नक्की सांगा. 60 वर्षानंतर हाडे आणि स्नायूची ताकद कमी होऊ लागते, म्हणून डॉक्टर सांगतात की आहारात प्रोटीन आणि कॅल्शियमचा समावेश करा. हे का आवश्यक आहे बघा, प्रोटीन कमी असेल तर स्नायू कमकुवत होतात आणि कॅल्शियम कमी असेल तर हाडे ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. त्यासाठी काय खावं बघा, दूध, दही, पनीर, सोयाबीन, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि तीळ आणि बदाम. क्रमांक 3 बघा, शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवा. या वयात शरीरात पाण्याची कमतरता लवकर निर्माण होते. डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो आणि चक्कर येऊ शकते. त्यासाठी काय करावं बघा, दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. नारळ पाणी, सूप आणि लिंबू पाणी आहारात समाविष्ट करा. चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित ठेवा. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओला लाईक केला नसेल तर आधी व्हिडिओला लाईक करून नक्की घ्या. नंबर 4 बघा, हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 60 वर्षानंतर हृदयाचे आजार हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो. जर चालताना जास्त धाप लागत असेल किंवा छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टराचा सल्ला घ्या. त्यासाठी काय करावं, दरवर्षी ECG किंवा रक्तदाबाची तपासणी करा, हलका व्यायाम करा, योग आणि प्राणायाम करा. जास्त ताणतणावात राहू नका, ते टाळा. नंबर 5 बघा, शरीराचा समतोल आणि स्थिरता जपा. या वयात पडणं हा खूप मोठा धोका असतो. हाडे कमकुवत झाल्यामुळे किरकोळ पडल्यावरही फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यासाठी काय करावं, घरात घसरणाऱ्या चटया ठेवू नका. रात्री नाईट लाईट सुरू ठेवा. आवश्यक असल्यास चालण्याची काठी वापरा. अशाच आरोग्यविषयक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. नंबर 6 बघा, पुरेशी झोप घ्या. 60 वर्षानंतर झोप कमी होऊ लागते, पण 6 ते 7 तासाची झोप अत्यंत आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास स्मरणशक्ती, हृदय आणि रक्तातील साखरेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी काय करावं, झोपण्यापूर्वी मोबाईलपासून दूर राहा. रात्री हलकं जेवण करा. रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय लावा. नंबर 7 बघा, नियमित आरोग्य तपासणी करा. 60 वर्षानंतर दरवर्षी फुल बॉडी चेकअप करणं आवश्यक आहे. कोणत्या तपासण्या कराव्यात, रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, बोन डेन्सिटी टेस्ट, ECG, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट. मित्रांनो, डॉक्टरचा हा इशारा आपल्याला सांगतो की 60 वर्षानंतर फक्त जास्त चालणं हेच आपल्या आरोग्याचं रहस्य नाही. योग्य आहार, योग्य दिनचर्या आणि वेळेवर आरोग्य तपासणी हेच खऱ्या अर्थाने निरोगी जीवनाचं सूत्र आहे. लक्षात ठेवा, दीर्घ आयुष्य म्हणजे फक्त जास्त वर्ष जगणं नाही, तर निरोगी आणि आनंदी आयुष्य जगणं होय. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या आई-वडिलांपर्यंत आणि घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवावा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.